मंडळी नमस्कार. आंबेगाव तालुक्याच्या पूर्व भागात आता पावसाला जोरात सुरुवात झाली आहे. शुक्रवारी दिनांक 3 पासून रिमझिम पावसाला सुरुवात झाली. त्यानंतर शनिवारी आणि रविवारी या 2 दिवस दिवसभर पाऊस पडला. रविवारी रात्रभर पावसाने हजेरी लावली. त्यानंतर सोमवारी पहाटेपासून पावसाला जोरात सुरुवात झाली आहे. आपण आता चांडोली खुर्द तालुका आंबेगाव येथे आहे. येथील बहुतांशी शेती आता ही पाण्याखाली गेली आहे. शेतकऱ्यांनी घेतलेली चारा पिके आता पाण्याखाली गेल्याचे आता चित्र दिसत आहे. गेल्या अनेक दिवसांपासून शेतकरी चारा टंचाईचा सामना करत आहे. त्यातच आता पहिल्याच पावसाने जवळपास सर्वच चारा पिके ही पाण्याखाली गेल्याने आता पुन्हा एकदा चारा टंचाईचा सामना शेतकऱ्यांना करावा लागणार आहे. आपण चांडोली खुर्द परिसरात पाहतोय अनेक पिके ही संपूर्णतः पाण्याखाली गेलेले दिसत आहेत. शेतकऱ्यांनी घेतलेली बीट, कोबी, फ्लावर ही पिके पाण्याखाली गेल्याचे दिसत आहे. यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान देखील मोठ्या प्रमाणावर होणार आहे. सध्या फ्लावर, कोबी या पिकांना बाजारभाव चांगला मिळत आहे, परंतु त्यामुळे शेतकऱ्यांनी अनेक ठिकाणी फ्लावरच्या लागवडी केल्या, परंतु महागडी रोपे घेऊन आता ती रोपे संपूर्ण पाण्याखाली गेल्याचे दिसत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी गुंतवलेले भांडवल हे वाया जाण्याची शक्यता आता निर्माण झाली आहे. शेतकऱ्यांनी केलेल्या आडसाली ऊसाच्या लागवडी या भागात मोठ्या प्रमाणावर आहेत, परंतु आता या ऊस लागवडी झालेल्या शेतांमध्ये देखील पावसाचे पाणी मोठ्या प्रमाणावर साचले आहे. अनेक ठिकाणी शेती पिके ही संपूर्णतः पाण्याखाली गेल्याचे दिसत आहे.